माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना माझा नमस्कार. आणि आज विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे सांगणार आहे की तुम्ही अभ्यास का केला पाहिजे. तुम्ही सर्वजण अभ्यास करता, पण कधी करता? ज्यावेळी तुमचे पालक तुम्हाला सांगतात की तुम्ही अभ्यास करा, किंवा शिक्षक सांगत असतात आज हा होमवर्क करा, तो करा, हा गृहपाठ पूर्ण करून आणा, त्यावेळी तुम्ही अभ्यास करता. परंतु तुम्हाला 100 मधील एखाद दुसरे विद्यार्थी असा आहे की त्याला असं स्वतःहून वाटतं की मी अभ्यास करावा, किंवा अभ्यास करत राहत होतो स्वतःहून विद्यार्थी. आणि बरेचसे विद्यार्थी असे आहेत की त्यांना पालकांना सांगावं लागतं की अभ्यास कर, तुझी परीक्षा जवळ आली, पेपर पेपर जवळ आलेत, अभ्यास कर. आणि तो अभ्यास म्हणजे काय असतो? तो अभ्यास म्हणजे तुम्ही ज्ञान मिळवण्यासाठी करत नसता. तो फक्त तुम्ही काय करता की आपल्याला हे कंप्लीट करून द्यायचे, शिक्षक मारतील आपल्याला, नाही का, शाळेत मार खावा लागेल, त्यामुळे त्या भीतीपोटी, किंवा आपल्याला कमी मार्क पडतील या भीतीने तुम्ही अभ्यास करता, म्हणजे पाठांतर करता. तुमचे पाठांतर कसं असतं की तुम्ही फक्त परीक्षा जोपर्यंत असते की नाही, म्हणजे परीक्षा जवळ आली की तेव्हा तेव्हा तुम्ही ते सुरू करता, आणि पेपर संपले की त्याचा आणि तुमचा काही संबंध राहत नाही. परत त्याच्याविषयी तुम्हाला कधी विचारलं तर तो विषय जरी काढला तरी तुम्हाला ते आवडत नाही. म्हणजे ह्याचा अर्थ तुम्ही तो अभ्यास जबरदस्तीने करत असता. पण अशा जबरदस्तीने केलेल्या अभ्यासाचा काहीही उपयोग नाही. अभ्यास म्हणजे काय? तुम्ही शाळेत कशासाठी जाता? तुम्ही सुरुवातीला ज्यावेळी शाळेत जाता त्यावेळी तुम्ही जसे असता, आणि शाळेतून तुम्ही बाहेर पडता, ह्याच्यामध्ये भरपूर असं अंतर असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही सुरुवातीला जाता तशी कोरी पाटी असते अगदी तुमची. म्हणजे कसं? तर तुम्हाला काही येत नसतं, वाचन, लेखन, किंवा एवढे अनुभव नसतात तुमच्या पाठीशी. परंतु मग शाळेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला वाचन, लेखन, मित्रांमध्ये कसं वागायचं, शिक्षकांशी कसं वागायचं, मोठ्या माणसांशी कसं वागायचं, हे बरेचशा गोष्टी तुम्हाला फक्त वाचन, लेखन नाही, पुस्तकातलं ज्ञान नाही, तर बाकीच्या गोष्टीसुद्धा, समाजामध्ये कसं वागायचं, या सगळ्या गोष्टींनी तुम्ही समृद्ध होत असता. मग शाळेमध्ये आपण ज्ञान मिळवण्यासाठी येतो, हे सगळ्यात आधी लक्षात ठेवा की शाळेत तुम्ही फक्त पास होऊन एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जाण्यासाठी येत नाही, तर आपण एक चांगले नागरिक बनण्यासाठी आपल्याला जे ज्ञान आवश्यक आहे ते सगळं ज्ञान घेऊन आपण शाळेतून बाहेर पडायचे, आणि ते ज्ञान मिळवण्यासाठी आपण शाळेत जातो, हे लक्षात ठेवा. आता आपले हे सगळे विषय जे आहेत ते सगळ्या विषयांचा आणि आपल्या दैनंदिन जीवनाचा पण खूप संबंध असतो. आता तुम्ही सामाजिक शास्त्र शिकता, परिसर अभ्यास शिकता, त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे शिकता की नाही. परिसर अभ्यासामध्ये डॉक्टरांचं काय काम, सुताराचं काय काम, सोनाराचं काय काम. तर अशा प्रकारे आपल्या समाजामध्ये हे सगळे लोक आहेत आणि त्यांचं ज्ञान आपल्याला असलं पाहिजे, म्हणून हे आपल्याला ह्याच्यामध्ये अभ्यासाला दिलंय. मग ते फक्त पाठ करून तिथंच उत्तर लिहिलं त्याचं आणि तिथं सोडून दिलं, परत विचारलं तर काही तुम्हाला सांगता येत नाही. असं फक्त पाठांतर आपल्याला करायचं नाही, तर आपल्याला काय करायचं आहे की ते ज्ञान आपल्याला मिळालं पाहिजे, नवीन काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. आणि आपण नवीन काहीतरी शिकण्यासाठी इथं आलो आहे. आपल्या डोक्यात काहीतरी नवीन गोष्टी आपल्या आल्या पाहिजेत, नवीन गोष्टी आपण शिकले पाहिजे ना. या समाजामध्ये जगायचं आपल्याला, तर मग समाजामध्ये काय काय गोष्टी असतात त्या सगळ्या आपल्याला माहिती व्हाव्यात या दृष्टीने ही पुस्तकं तयार केलेली असतात. आणि त्यातलं ज्ञान आपल्याला आलं पाहिजे, फक्त पाठांतर ते करायचं नाही, तर समजून घ्यायचे. जे विद्यार्थी समजून घेतात ते विद्यार्थ्यांचं ज्ञान ते कायमस्वरूपीचं असतं, चिरकाल टिकणारं असतं. आणि हे ज्ञान तुम्हाला मग पुढे तुमच्या आयुष्यात पण उपयोगी पडत असतं. जसं गणित म्हणा, किंवा समाजशास्त्र म्हणा, अशा वेगवेगळ्या विषयांचं ज्ञान तुम्हाला तुमच्या भविष्यात, दैनंदिन जीवनात सुद्धा त्याचा वापर आपल्याला करायचा आहे. त्यासाठी तर आपण समृद्ध होण्यासाठी आलेलो आहोत ना शाळेत, फक्त पास होण्यासाठी आलेलो नाही. आणि आपल्याला जिद्द पाहिजे की आपल्याला हे ज्ञान मिळवायचं आहे, नाही का. हे सगळं ज्ञान मिळवून आपल्याला पुढे जायचं आहे. मग ही जिद्द तुमच्यामध्ये स्वतःहून निर्माण झाली पाहिजे. तुम्हाला पालकांनी किंवा शिक्षकांनी सांगून मग तुम्ही अभ्यास करणं किंवा ज्ञान मिळवणं काही उपयोगाचं नाही. जर तुमच्यामध्ये जिद्द असेल की काहीतरी मला करायचं आहे, काहीतरी म्हणजे
मला माझी परिस्थिती बदलवायची. आता सगळेच विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असेल असं नाही. तुमची घरची परिस्थिती खूप तुम्ही श्रीमंत आहात अशा प्रकारचे सर्वच विद्यार्थी असतील असं नाही. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. आई वडील प्रत्येकाचे कष्ट करत असतात आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी नेहमी हे लक्षात ठेवा की आपल्याला जर आयुष्यात पुढं जायचं असेल तर आपल्या आईवडिलांचा चेहरा नेहमी समोर ठेवा. आपली आई आपले वडील आपल्यासाठी नेहमी कष्ट करत असतात आणि त्यांचे कष्ट आपल्याला जर त्याचं चीज करायचं असेल नाही का, त्यांच्याची कष्ट ते आपल्यासाठी करत असतात ना. त्यांना आपल्याला सगळ्या गोष्टी पालक आपले पुरवतात याचा अर्थ ते खूप श्रीमंत आहेत असं आहे का? तर नाही. आपले पालक तेवढे श्रीमंत नसतात, परंतु आपल्या स्वतःच्या मुलाला काहीही कमी पडू नये यासाठी ते काळजी घेत असतात. मग स्वतःला कितीही त्रास करून घेतात ते, स्वतः कितीही कष्ट करावे लागले तरी चालतील, परंतु आपल्या मुलाला हे कमी नाही पडलं पाहिजे, ते कमी नाही पडलं पाहिजे. त्याला व्यवस्थित शाळेचे शूज, त्याला ज्या गोष्टी शाळेसाठी लागतात त्या सर्व गोष्टी ते पुरवण्याचा प्रयत्न करत असतात. मग याचा अर्थ आपण विद्यार्थ्यांनी आपण खूप श्रीमंत आहोत असं समजायची गरज नाही. प्रत्येक विद्यार्थ्याचे पालक त्याची परिस्थिती, आई वडील दोघं नोकरीला जात असतील किंवा फक्त आई जात असतील किंवा फक्त वडील जात असतील, परंतु घरी बसून कोणाची आई वडील नाहीत. प्रत्येक जण आपलं घर चालवण्यासाठी काही ना काही हालचाल करत असतात आणि आपण ह्याची जाणीव ठेवायची की आपल्यासाठी हे सगळं करतात ते. मग आपणही आपल्याला जे काम दिले, आपल्याला काम काय दिलंय तर आपल्याला अभ्यासाचं काम दिलंय ना, हे ज्ञान मिळवायचं काम आहे. तुम्ही फक्त शाळेत जाऊन तुम्हाला ज्ञानच मिळवायचे, तेच जर तुमचं काम तुम्ही व्यवस्थित पार पाडलं तर त्यांच्या कष्टाचं फळ त्यांना आपोआपच मिळणार आहे. त्यांना दुसरं काय पाहिजे असतं आईवडिलांना, की तुम्ही तुमच्या पायावर सक्षमपणे उभे राहिले पाहिजे. तुम्ही तुमचं स्वतःचं आयुष्य जगण्यासाठी तुम्हाला व्यवस्थित पैसे वगैरे मिळावे, तुम्ही सक्षम व्हावेत, शिकलेले व्हावेत, सुशिक्षित, की तुम्हाला जगातल्या सगळ्या गोष्टी पुढे सहज करता येतील. सहज करता येण्यासाठी आपल्याला सुशिक्षित असणं गरजेचं आहे. आणि हे सुशिक्षित आपण कधी असू, ज्यावेळी आपल्याला वाचन, लेखन, गणिती क्रिया ह्या सगळ्या गोष्टी येतील. पुन्हा जगाचं पण ज्ञान असेल ना, प्रशासन वगैरे, समाजामध्ये कसं असतं आपल्या देशात, राज्यात, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या पुस्तकातल्या ज्ञानाने मिळतात. आणि ते ज्ञान आपण फक्त पाठांतर करून परीक्षेपुरतं घ्यायचं आणि नंतर सोडून द्यायचं असं मात्र करायचं नाही आहे. आपण हे ज्ञान म्हणून वाचन करायचे त्याचं आणि समजून घ्यायचे. आणि नंतर मग टी व्हीला आपण बातम्या वगैरे पाहतो ना, त्याच्यात कळतंच आपल्याला काय प्रशासन असतं नाही का, पंतप्रधान कोण असतात, त्यांचं काय कार्य असतं, लोकसभा म्हणजे काय, विधानसभा म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी आपल्याला इकडे त्या आपण टॅली करून पाहायच्या असतात. म्हणजे आपण जे पुस्तकात शिकतो की नाही ते दैनंदिन जीवनात आपल्याला कुठं सापडेल बरं नाही का. हे आपण जर त्याचं टॅली करून पाहिलं तर आपल्याला पुस्तकातला अभ्यास हा काही वेगळा अभ्यास नाही आहे. तोच अभ्यास म्हणजे आपण जे दैनंदिन जीवन जगतो ते जीवन जगताना आपल्याला ज्या ज्या गोष्टींची माहिती आवश्यक असते त्या गोष्टी आपल्याला पुस्तकातूनच शिकायला मिळतात. त्या प्रकारचे अनुभव, त्या प्रकारचे गुण, प्रामाणिकपणा, निष्ठा, श्रमप्रतिष्ठा, नीटनेटकेपणा, हे सगळ्या गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या धड्यांतून वगैरे शिकायला मिळतात आणि त्या आपण विसरून जायच्या नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर तुम्हाला अभ्यासाची जिद्द पाहिजे तर मोटिवेशन काय ठेवायचं, आपली घरची परिस्थिती, आपल्या आईवडिलांची परिस्थिती. शिक्षण हे असं माध्यम आहे की शिक्षणाने तुम्ही तुमचं पूर्ण आयुष्य बदलू शकता, तुमच्या आईवडिलांचं आयुष्य बदलू शकता. तर तुम्ही बऱ्याच लोकांची उदाहरणं पाहता, विश्वास नांगरे पाटील असतील किंवा एक IAS ऑफिसर आहेत पा रमेश घोलप म्हणून, त्यांचं पण एक छानसं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये त्यांनी सांगितले की ते पण स्वतः खूप हालाखीच्या परिस्थितीतून आलेत, परंतु त्यांची सगळी परिस्थिती कशाने बदलली तर शिक्षणाने बदलली. मग हे शिक्षण हे असं माध्यम आहे की जिथं पैसा वगैरे कोणत्याही गोष्टी न वापरता तुम्ही तुमची परिस्थिती स्वतःहून बदलू शकता. तुम्ही फक्त शिक्षणाने पुढे जाऊ शकता. यासाठी शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. आणि आपल्या डोळ्यासमोर हे ठेवायचं की आपल्याला ही परिस्थिती बदलायची आहे. मग ही परिस्थिती बदलण्यासाठी आपल्याला शिक्षण घेणं, याच्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग, सहज उपलब्ध होणारा मार्ग नाही.
कुठलंही तुम्हाला उद्या व्यवसाय वगैरे काही उभा करायचा असेल तर त्याला भांडवलाची गरज असते. परंतु शिक्षण हे मोफत आहे आपल्याकडे आणि मोफत शिक्षण आपल्याला आहे याचा आपण फायदा करून घ्यायचा आणि शिक्षणाने समृद्ध व्हायचं. आपलं आयुष्य पूर्ण बदलून जातं. त्यामुळे शिक्षण ही एक अशी गोष्ट आहे की जे आपलं संपूर्ण आयुष्य बदलू शकते, आपली परिस्थिती बदलू शकते आणि आपण खूप चांगल्या परिस्थितीत आपलं आयुष्य घालवू शकतो. त्यामुळे लक्षात ठेवायचं की आपल्याला आपली परिस्थिती बदलायची आहे. त्यासाठी आपण किती छान दिसतो नाही का, आपल्याला इतर मैत्रिणींसोबत मजा करायला जायचे, यात्रेला जायचे, फिरायला जायचे, पिक्चरला जायचे, ह्या गोष्टी तुमचं हे आत्ता वय नाही आहे की तुम्ही पिक्चरला जावं, जत्रेत जावं, मज्जा करायला. तुमचं आत्ता वय काय आहे तर आपण शिक्षण योग्य त्या वयात योग्य त्या गोष्टी जर केल्या आपण तर आपल्याला पुढे पश्चाताप करण्याची कधीही वेळ येत नाही. म्हणून तुमचं वय जे आहे शिक्षणाचं वय आहे, त्या वयात तुम्ही शिक्षण करा. आपण किती छान दिसतो, आपल्याला किती छान कपडे हवेत, या सगळ्या गोष्टी आपण डोक्यात घ्यायच्या नाही. तर थोड्या दिवसांनी म्हणजे तुम्ही ज्यावेळी तुमच्या स्वतःच्या पायावर उभे राहाल त्यावेळी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी डोक्यात घ्या. तोपर्यंत तुम्ही ह्या गोष्टी कुठल्याही गोष्टी डोक्यात घेऊ नका. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला ही परिस्थिती बदलायची आहे. त्यासाठी आपल्याला शिक्षण घ्यायचं आहे आणि काहीतरी व्हायचं आहे आपल्याला नाही का. काहीतरी एम ठरवा की मला टीचर व्हायचं आहे, मला पोलीस व्हायचं आहे, मला इंजिनियर व्हायचे, डॉक्टर व्हायचे किंवा काहीही स्वतःचा व्यवसाय अगदी करायचा असेल, परंतु ते ठरवा आणि ते ठरवल्यानंतर तिथपर्यंत जाण्यासाठी धडपड करत राहा. देव मला देईल नाही का, कुणीतरी मला मदत करेल ह्याच्या भरोशावर कधीही राहू नका. स्वतःचा मार्ग स्वतः निवडा. त्याच्यामध्ये खूप अडथळे येतात. लगेच आपल्याला आपण जे ठरवलेलं असतं तशीच गोष्ट होईलच नाही. त्याच्यामध्ये खूप सारे अडथळे असतात, अडीअडचणी असतील, तुमच्या घरगुती कौटुंबिक अडचणी असतील, परंतु पुढे जात राहायचे, मागे मात्र आपण वळून पाहायचं नाही, हे लक्षात ठेवायचं. आजच्या पुरतं एवढं सांगते. आणखी काही तुम्हाला वाटत असेल की मॅडम आम्हाला आणखी काही पुशअप करण्याची गरज आहे तर पुन्हा मी तसा तुम्हाला मार्गदर्शन करेन. थँक्यू.